राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संशय व्यक्त केला जात आहे. CIDकडून विमान अपघाताची चौकशी केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना अजित पवार विमानाच्या बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले. सुरुवातीला माहिती देण्यात आली, मात्र विमान जमिनीवर कोसळताच 4 ते 5 मोठे स्फोट झाले. अजित पवार यांना मिळून 5 जण या विमानातून प्रवास करत होते. यापैकी एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. तांत्रिक बिघाड आणि पायलटला न आलेला अंदाज यामुळे हा विमान अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र या विमान अपघाताबद्दल अजून पूर्ण चौकशी होणे बाकी आहे. शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं होतं याचीही माहिती पुढे आली आहे. अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या काही अंतरावर असताना कोलमडताना दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर